नमस्कार, मी दीपक गवाळे आपल्या मौनगिरी कृषी दीपक या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामाच्या मग त्या उन्हाळ कांद्याच्या पेरण्या असतील, उन्हाळ कांद्याच्या लागवडी असतील, गव्हाच्या पेरण्या, हरभऱ्याच्या पेरण्या, तसेच चारा पिकं याच्या लागवडी होऊन सरासरी 15, 20, 25 दिवस झालेले होते आणि मागील 3 ते 4 दिवस सलग 2-3 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे एकंदरीत सर्वदूर पाऊस झाल्यामुळे रानं ओली झाल्यामुळे आता मागील 2 दिवसापासून वापसा कंडिशन म्हणजेच तणनाशकाची फवारणी करण्यासाठी तणनाशक औषधे मारण्यासाठी जी प्रॉपर ओल शेतात पाहिजे ती ओल झालेली आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांची तणनाशकाची खरेदी करण्यासाठी, तणनाशक घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये एकच झुंबड उडलेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय चुका होऊ शकतात, ह्या चुकांना माफी नाही, या हिशोबातून एक जनजागृती व्हावी, या हिशोबातून आपण आजचा हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत। ही पिकं 20-25 दिवसाची झालेली असताना मागील 4 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्या पावसाने सर्वदूर सगळीकडे रानं बऱ्यापैकी शेतामध्ये ओल झालेली आहे। आणि ही ओल याचा फायदा उठवण्यासाठी मग त्या गव्हाच्या पेरण्या झालेल्या असतील किंवा ज्वारीच्या झालेल्या असतील, ऊसाच्या लागवडी असतील किंवा मक्याच्या लागवडी ज्या झालेल्या आहे त्याच्यामध्ये तणनाशक घेण्यासाठी शेतकरी बांधवांची एकच झुंबड उडलेली आहे। याचं कारण असं, जी ओल आता शेतात आहे या ओलीचा फायदा घेऊन या ओलीवरती आपल्याला तणनाशकाची फवारणी जर आपण केली तर त्या तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात। ह्या हिशोबातून ह्या तणनाशकाची खरेदी करण्यासाठी सर्व कृषी सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपणास पाहावयास मिळते। परंतु ह्या गर्दीमध्ये कुठेही चूक होऊ नये, एक कुठल्याही पिकाचं तणनाशक फवारणी करताना किंवा खरेदी करताना ते दुसऱ्या पिकाचं तिसऱ्या पिकावर वापरल्या जाऊ नये, या जनजागृतीतून, या मानसिकतेतून आपण आजचा व्हिडिओ प्रसारित करत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र कळकळीचं आवाहन करू इच्छितो की ज्या वेळेस आपण त्या कृषी विक्रेत्याकडे एका विशिष्ट पिकाच्या तणनाशकाच्या खरेदीसाठी जातो त्यावेळेस आपण एक स्पष्ट उच्चार किंवा स्पष्ट मागणी त्या कृषी विक्रेत्याकडे करणं जरुरीचं आहे, गरजेचं आहे। उदाहरणार्थ सांगण्याचा हेतू हाच, ज्यावेळेस आपण तणनाशकाची मागणी करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला तिथं स्पष्ट सांगायचं आहे की मला 2 एकर माझे कांदे आहे किंवा माझेवाले गहू आहे किंवा हरभरा आहे किंवा ज्वारी आहे किंवा ऊस आहे किंवा मला एखादं पीक पेरणी केल्यानंतर प्रतिबंधात्मक म्हणजे गवत उतरू नये म्हणून जे तणनाशक मारायचं आहे त्या पद्धतीनं त्याची मागणी आपल्याला करावायची आहे। बऱ्याच वेळेस चुका काय होतात का, दुसरं काउंटरला जे ग्राहक चालू असतात आणि ते मागतात का माझं तणनाशक, मला हे तणनाशक पाहिजे, मला ते तणनाशक, आणि अचानक कोणीतरी येतं का मलाही द्या। परंतु तिथं मग कुठंतरी ऐकण्यात, बोलण्यात चूक होते आणि मग गव्हाचं तणनाशक कांद्याला, कांद्याचं ज्वारीला, ज्वारीचं खोंड्याला किंवा मक्याला, आणि मग त्याचं प्रमाण समजून न घेणे, अशा पद्धतीने उलटी पालट मारलं जाऊन तिथं आपल्या पिकाचं आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं। हे टाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। बऱ्याच वेळेस शेतकरी एकाच वेळेस ज्यावेळेस खरेदी करायला येतात त्यावेळेस एकाच वेळेस 3-3, 4-4 पिकाच्या तणनाशकाची खरेदी एकाच वेळेस करतात। उदाहरणार्थ त्या शेतकऱ्याकडे 1 एकर ज्वारी आहे, ज्वारीतील ते झाडपाल्याचं जे गवत आहे ते मारण्यासाठी आता ह्या पावसामुळे पुरेशी ओल झालेली आहे, ते शेतकरी ज्वारीचे तणनाशकाची खरेदी करतात। गव्हाचे पिकं 20-25 दिवसाची झालेली आहे, गव्हाच्या तणनाशकाची खरेदी करतात। आमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या काही लागण्या आहे, काहींचे खोडवे आहे, त्यामध्ये तणनाशकाची फवारणी, तणनाशकाची खरेदी सुरू आहे। काहींकडे खोंडे आहे, काहींकडे हरभरा आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणांची खरेदी किंवा तणनाशकांची निवड करण्यासाठी आपण ज्यावेळेस दुकानात येतो त्यावेळेस आपणास स्पष्ट सांगायचं आहे की मला अमक्या पिकामध्ये तणनाशक मारायचं आहे, त्याप्रमाणे त्या दुकानदाराकडून त्या तणनाशकाचं प्रमाण असेल आणि निवड असेल हे व्यवस्थित समजून त्याचं वेगवेगळं पॅकिंग करून मग ते आपल्या पिशवीत टाकायचं आहे। ज्यावेळेस आपण ह्या तणनाशकाची खरेदी करून ज्यावेळेस घरी जातो आणि तणनाशकाची फवारणी आपल्याला प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये त्या पिकामध्ये करायची असते, त्यामध्ये गव्हाचा तणनाशकाची फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला मक्यात करायची असते, मक्याची झाल्यानंतर ऊसात करायची असते। आणि मग ह्या अशा वेळेस पंप जर एकच असेल तर बऱ्याच वेळेस आमचे शेतकरी बंधू आम्ही ते सांगतात की आम्ही
निरम्याने पंप धुतला, आम्ही याने धुतला त्याने धुतला, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की निरम्यापेक्षा आपण चुन्याच्या निवळीचा किंवा गढूळ पाण्याचा जर वापर जर केला तर तो पंप अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाश होऊ शकतो किंवा धुतल्या जाऊ शकतो. शक्यतो चुन्याच्या द्रावणाचा किंवा चुन्याच्या निवळीचा वापर आपण पंप धुण्यासाठी करावा. तदनंतर एक मानसिकता आपल्याकडे शेतकऱ्यांची अशी झालेली आहे की तणनाशक मारण्यासाठी ते एक तर भाडोत्री पंप लावतात किंवा काही शेतकरी शेजारच्याचा पंप आणून तणनाशकाची फवारणी करून घेतात आणि पुन्हा त्या शेतकऱ्याचा पंप नेऊन देतात. तर शेतकरी मित्रांनो, ज्याही शेतकरी बांधवांचा पंप आपण आणलेला आहे तो पंप चुन्याच्या द्रावणाने, गढूळ पाण्याने किंवा गाळाने तो स्वच्छ धुवून काढा आणि तदनंतर तो ज्या शेतकऱ्याकडून आपण आणलेला आहे त्यांना परत करा. आपण तणनाशकाची फवारणी केल्यानंतर ज्याचा जो पंप आहे त्याला आपण परत दिल्यानंतर त्याने जर त्याच पंपाने जर दुसऱ्या पिकाला दुसऱ्या औषधाची जर फवारणी केली तर त्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याची काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. बरं, तणनाशक फवारणी करून झाल्यानंतर जो पंप आहे तो पंप धुण्याची पद्धत ज्यावेळेस सरसकट आम्ही फील्डवरती काम करतो त्यावेळेस असं निदर्शनास येतं की शेजारून जर पाण्याची चारी वाहत असेल तर तणनाशकाचे पंप त्या चारीमध्ये धुतल्या जातात किंवा बऱ्याच वेळेस पाण्याचा जो दांडा असतो त्या दांडामध्ये तणनाशकाचे पंप धुतल्या जातात. कृपया कोणी असं करू नये, कारण पंप धुतल्यानंतर त्या तणनाशकाचे जे अंश असतात ते त्या पाण्याबरोबर वाहत जाऊन विरुद्ध जी पिकं असतात त्या पिकामध्ये तणनाशक मिश्रित पाणी जातं आणि त्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तसेच ज्या चारीला आपण पंप धुतात त्या चाऱ्यांना खाली इतर बागायतदार असतात त्यांच्या पिकाला ते पाणी जाऊ शकतं किंवा ते बरेच शेतकरी फवारणीसाठी चारीचं पाणी, नदीचं पाणी किंवा कॅनलचं पाणी वापरतात, त्यांचंही यातून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ही काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. ज्या तणनाशकाची आपण त्या पिकामध्ये फवारणी करण्यासाठी जी निवड करतो त्याचं जे अचूक प्रमाण असेल ते प्रमाण आपण कृषी विक्रेत्याकडून व्यवस्थित समजून उमजून घेऊन त्या शिफारसीत मात्रेप्रमाणेच आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे. तणनाशकाची फवारणी करताना रान ओलच असावं किंवा औषधीची फवारणी करून ताबडतोब पाणी द्यावं किंवा 48 घंट्यात पाणी द्यावं की जेणेकरून मारलेल्या तणनाशकाचे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळतील. तणनाशकाची फवारणी करताना तण हे 2-2, 3-3 पानावर असावे. मुख्य पीक म्हणजे ज्या पिकात आपल्याला तणनाशक वापरायचे आहे त्या पिकाने रान झाकलेले नसावे. फवारणी करण्यासाठी एकरी 180 ते 200 लिटर पाणी प्रति एकरी पडेल या पद्धतीनं एकसारख्या प्रमाणात जमिनीचा व तणाचा पृष्ठभाग ओला होईल या पद्धतीनं एक समान फवारणी करायची आहे. फवारणी करावायचे पाणी स्वच्छ आणि गोड असावे. गढूळ, क्षारयुक्त आणि मोहचळयुक्त पाण्यामध्ये तणनाशकाची फवारणी करू नये. तणनाशकाची फवारणी करण्यासाठी जो नोझल आपल्याला वापरायचा आहे त्यासाठी तणनाशक नोझलची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. शक्यतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तणनाशकाची फवारणी करू नये. ढगाळ व आच्छादलेल्या वातावरणामध्ये जर तणनाशकाची फवारणी जर आपण केली तर उदाहरणार्थ कांद्यासारख्या पिकाला त्या पाथीवर, त्या पानावरती पांढरे डाग पडलेले आपल्याला दिसतात. याचं कारण असतं वातावरणामध्ये जी आर्द्रता आणि दैवर असतं त्यामुळे फवारलेलं तणनाशक हे त्या पानावर, पातीवर पडतं आणि तिथं पांढरा किंवा ढवळा डाग पडतो. मग आपण म्हणतो की तणनाशकाचा शॉक जास्त बसला. याकरता तणनाशकाची फवारणी करताना विशेषतः कांद्यामध्ये तरी थोडासा उन्हाचा लपंडाव किंवा सूर्यप्रकाशाचा लपंडाव असावा जेणेकरून आपल्या पिकाला शॉक कमी बसेल. एका पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करीत असताना शेजारी कुठले पीक आहे हे काळजीपूर्वक बघून शेजारच्या पिकाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच गहू या पिकामध्ये वापरल्या जाणारे जे तणनाशक असतं त्यामध्ये ह्या बॉक्समध्ये एक तणनाशकाची पुडी आणि एक स्टिकरची पुडी असते. तर त्यातली बऱ्याच शेतकऱ्यांकडून चुकून आपण ते औषधं फवारणीवाल्याकडे, फवारणी करणाऱ्या कामगाराकडे देतो आणि आपल्या कामाला निघून जातो. तर बऱ्याच वेळेस त्यातलं फक्त स्टिकर वापरलं जातं. जी तणनाशकाची जी पुडी आहे 8 ग्रॅमची ती तसंच तो फवारणी करणारा कुठेतरी टाकून देतो किंवा ती त्या बॉक्समध्ये राहते. परिणामी 8-10 दिवसानंतर ज्या वेळेस शेतकरी बंधू त्या विक्रेत्याकडे जातात आणि सांगतात व तणनाशकाचे रिझल्ट मिळाले नाही आणि मग त्या दुकानदाराचे आणि त्या शेतकऱ्याचे तू मय होते. ही जी छोटी पुडी आहे या बॉक्सचा जो आतील भाग आहे, हा जो काप आहे यामध्ये ती ठेवलेली असते. बऱ्याच वेळेस ती प्रथमदर्शनी लक्षात येत नाही आणि शेतकरी बंधूंकडून
फक्त हे जे स्टिकरची जी पुडी आहे एवढीच वापरल्या जाते आणि परिणामी त्याचे रिझल्ट येत नाही किंवा मग आपली वेळ वाया जाते.